सध्या भारतीयांमध्ये आनंदाची लाट आहे, कारण पहलगामच्या भ्याड हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने चोख उत्तर दिले. मात्र हा हल्ला नेमका कसा झाला, कुठे झाला, याबद्दल आजच्या व्हिडिओत सविस्तररित्या जाणून घेऊयात. भारतीय सैन्याने मंगळवारी मध्यरात्रीनंतर सुमारे 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. या कारवाईत भारतीय वायुसेना आणि थलसेनेनं एकत्रितपणे कारवाई केली. पाकिस्तानमधील जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनांच्या 9 ठिकाणांवर अचूक हल्ले केले. बहावलपूर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, चक अमरू आणि सियालकोट इथल्या दहशतवादी ठिकाणांना भारताने लक्ष्य केलं. या संपूर्ण हल्ल्यात भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेने आणि आकाश मिसाईलनं पाकिस्तानची 2 लढाऊ विमानं F-16 आणि JF-17 आकाशातच नष्ट केली आणि पाकिस्तानी लष्कराचे टॉपचे 2 कमांडर्स अब्दुल मलिक आणि मुदस्सीर या हल्ल्यात ठार झालेत. कुख्यात दहशतवादी मसूद अजहरचा मुलगा हुजैफ आणि त्याच्या कुटुंबातील इतर 14 जणांचाही यात खात्मा झालाय. तसंच अनेक दहशतवादीही यात ठार झालेत. मात्र या हल्ल्यामुळे भारतीयांची पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी काहीशी पूर्ण झालीय, इतकं मात्र नक्की.